नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। परभणी जिल्ह्यातील पूर्णा इथे जोरदार पाऊस। शहरातील शासकीय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृहात पाणी शिरल्यामुळे मुलींची प्रचंड हालअपेष्टा। गट शिक्षणाधिकारी, वार्डन, अधीक्षक आणि गेटमॅन यांच्यावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप। जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष। पूर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृहात पुन्हा एकदा पाणी शिरल्याची घटना घडली असून मुलींना अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागल्या। विद्यार्थिनींच्या राहण्याच्या खोल्यांमध्ये पाणी शिरून जेवणाच्या ताटापर्यंत ते पाणी साचलं। पाण्याच्या लोटात पुस्तके, कपडे, बेड आणि सगळं साहित्य भिजलं। मुलींच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असून वातावरणात भीती आणि तणावाचं वातावरण पसरलं आहे। ही पहिली वेळ नसून मागील अनेक वेळा अशाच घटना घडल्या आहेत। तरीही गट शिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर, वसतिगृहातील वार्डन, अधीक्षक तसेच गेटमॅन आणि देखरेख करणारे कर्मचारी यांनी केवळ उडवाउडवीचे उत्तर देत जबाबदारी टाळली असा आरोप होत आहे। पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत हे सर्व जाणीवपूर्वक दुर्लक्षाचे परिणाम आहेत असा ठपकाही ठेवला आहे। दरम्यान प्रतिदिन वार्ताच्या प्रतिनिधींनी या वसतिगृहास भेट देऊन सविस्तर पाहणी केली। त्यांनी वसतिगृहात पाणी कसं शिरलं त्याची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली। विद्यार्थिनींनी सांगितलं की पाणी थेट जेवणाच्या ताटापर्यंत आलं। अनेक मुलींना झोपण्याची सोय नव्हती। दिवसभर ओल्या कपड्यांमध्ये राहावं लागलं। कोणीही अधिकारी यावेळी इथे आले नाही, त्यांनी भेट दिली नाही। यावेळी प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी उत्तरं दिली। इतक्या गंभीर विषयाकडे जबाबदार अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत हे स्पष्ट झालं। घटनास्थळी तात्काळ धाव घेत नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अशोक पारवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याची विल्हेवाट लावली। हे काम तात्पुरते समाधान देणारे असले तरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी मुलींशी संवाद साधत सुरक्षा आणि शिस्तीबाबत आवश्यक सूचना दिल्या। दरम्यान गट शिक्षणाधिकारी कापशीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनी प्रतिसाद देणं टाळलं। याचमुळे त्यांच्यावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत। स्थानिक पालक आणि नागरिकांनी तिखट शब्दात संताप व्यक्त करत म्हटले की वारंवार घडणाऱ्या अशा घटनांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणारे गट शिक्षणाधिकारी, वार्डन, अधीक्षक आणि गेटमॅन यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पालकांसह नागरिकांमधून पुढे येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली असून त्यांनी सर्व चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले। आता जिल्हा शिक्षणाधिकारी प्रत्यक्षात कोणती पावले उचलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। प्रतिदिन वार्तासाठी पूर्णा प्रतिनिधी मनोज भुजबळ यांची ही बातमी। और पानी इतना है यहाँ पे आणि कोणीही पण इथं आहे नाही, अधिकारी आणि कोणी सर नाही आहे। फक्त 2 टीचर्स आहे आणि 2 गेट पर्सन्स आहे।